नागपूर महानगरपालिका निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा आज शुक्रवार हा शेवटचा दिवस आहे। त्यामुळे राजकीय वातावरण तापलं असून विशेषतः भाजप समोर उभ्या राहिलेल्या बंडखोर उमेदवारांची बंडखोरी आटोक्यात आणण्यात पक्षाला यश येणार का याकडे सर्वांचं लक्ष लागलंय। तिकीट वाटपावर नाराज झालेल्या भाजपमधील अनेक इच्छुकांनी अपक्ष म्हणून अर्ज दाखल केल्यानं भाजपची डोकेदुखी वाढली आहे। भाजपच्या काही अधिकृत उमेदवारांविरोधातच अपक्ष उमेदवारी दाखल झाल्यानं पक्षातील अंतर्गत नाराजी आणि बंडखोरी उघडपणे समोर आली आहे। यामुळे या प्रभागांमध्ये थेट लढतीऐवजी तिरंगी किंवा चौरंगी सामना होण्याची शक्यता निर्माण झाली आहे। मागील 2 दिवसांपासून वरिष्ठ नेते, संघटनात्मक पदाधिकारी आणि स्थानिक नेत्यांकडून बंडखोरांची मनधरणी करण्याचे प्रयत्न सुरू आहे। काही ठिकाणी समेटाची चिन्ह दिसत असली तरी काही प्रभागांमध्ये अजूनही तणाव कायम आहे। शुक्रवार 3 वाजेपर्यंत अर्ज मागे घेण्याची अंतिम मुदत आहे। त्यामुळे आज संध्याकाळनंतर चित्र स्पष्ट होणार असून शुक्रवार नंतरच प्रत्यक्ष निवडणूक रिंगणात किती उमेदवार उरतात हे निश्चित होणार आहे। बंडखोर उमेदवार माघार घेतात की थेट निवडणुकीत उतरून पक्षासमोर आव्हान निर्माण करतात यावर अनेक प्रभागांचे राजकीय समीकरण अवलंबून राहणार आहे। दरम्यान काँग्रेस आणि इतर पक्षही आपल्या रणनीती अंतिम टप्प्यात आणत असून अर्ज माघारीनंतर नागपूर मनपा निवडणुकीचं खरं चित्र स्पष्ट होणार आहे। शुक्रवार नंतरच नेमके किती उमेदवार निवडणुकीत राहणार, कोणते प्रभाग अडचणीचे ठरणार आणि कोणत्या ठिकाणी थेट पक्षीय लढत होणार हे सर्व स्पष्ट होणार आहे। निवडणूक प्रचाराला वेग येण्यापूर्वी आजचा दिवस सर्वच पक्षांसाठी निर्णायक मानला जात आहे, तर शनिवारपासून प्रचाराची रणधुमाळी सुरू होणार असल्यानं निवडणुकीला रंग चढणार आहे।